चला मॅचला सुरुवात. बॉलिंग मार्क वरती पहिल्या ओव्हर मध्ये प्रशांत आलेत. लाऊड अपील करण्यात आलेली आहे पहिल्या चेंडूवरती. ऑफस्टिक चेंडू थोडासा मिस करतोय. डॉट बॉल न करण्यात आलेली सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रिधांश 11 टीमच्या वतीनं जय बोराडे आणि त्याच्या समवेत रवी आलेत. पहिलं षटक पॅथॉलॉजी वॉरियर्स बनाम रिधांश 11. फुल टॉस आहे, मिस केलेला पाठीमागे. ओ गुड फिल्डिंग. चांगला अडवला चेंडू शेवटच्या क्षणाला. एक रन दुसऱ्या बॉलवरती मिळते. रवी आणि जय ही आघाडीची जोडी. त्यामधील नुकताच आपण पाहिलं तर जय यांच्या बॅटमधून, जय बोराडे यांच्या बॅटमधून नुकताच सिंगल इथून आले. अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. लेफ्टी बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला रवी. त्यांच्यासाठी मिड विकेट ठेवण्यात आलेला. बरोबर लॉंग ऑन मध्ये खेळाडू लॉफ करतात. लॉंग ऑनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला. फक्त एक रन या चेंडूवरती मिळते. संघाची धाव संख्या 2. चांगल्या पॉवर प्लेला सुरुवात केलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती पॅथॉलॉजी वॉरियर्स टीमच्या वतीनं प्रशांत. राऊंड द स्टम्प्स. लॉफ करतात. लॉंग ऑन इन ऍक्शन त्यांच्या वरतून सरळ व्यासपीठावरती आलेला आहे चेंडू जय बोराड्यांच्या बॅटमधून. षटकार. एक रन जर मिळते या चेंडूवरती. टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 9 या धावा संख्येवरती. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकाचा. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेचून मारलेला. चाललाय चेंडू सीमा पा. टोकला षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 या धावसंख्येवर. पहिलाच होता चेंडू. हा देखील चाललेला सीमा पार. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चौकार.
आता हवे ते चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचलेले आहेत, कॅच ड्रॉप. एक रन मिळेल या चेंडूवरती. एकच्या मदतीनं धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 20 या धावसंख्येवर. अपील करण्यात आलेले लेग बिफोर द विकेटसाठी. ऑफ करतात ऑन साइडला खेळून काढलेला पॉवर प्लेचा फायदा निघत असताना डीप स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. होल ऑफ करतायत. आणखीन एक सरळ व्यासपीठाच्या दिशेने लॉंग लेग सीमा पार. आणखीन एक भव्य षटकार. पुन्हा लॉफ करून खेळण्याचं गुड फिल्डिंग. पाठीमागे चांगली फिल्डिंग. पुन्हा जागा बनवली होती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 या धावसंख्येवर. चला चला अधिकचा वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या. तीस धावा झालेल्या. तिसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होते. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती प्रतीक आलेत. लो फुल टॉस समोर ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ मध्ये पा बोराडे एक एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभव भरपूर आहे. क्रिकेट विथ द ब्रेन खेळत असताना 1 रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची टोटल 31 वरती जाऊन पोहोचलेली आहे. प्रतीक आहेत बॉलिंग मार्कवरती. अधिकचा वेळ घेऊ नका. मागच्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग रवीनं दाखवली. लॉफ करतात. बघा डीप मध्ये वाडिश लॉंगांना प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला आहे. पंचांचा इशारा नो बॉल इथून पंचांना कॉल केलेला.
पुन्हा गोलंदाज तयार. फ्री टेप तो लॉफ केला व्रिजच्या साह्यानं. लॉंग ऑन मध्ये आलाय चेंडू. सेकंडचा कॉल. रनआउटची चान्स. नॉन स्ट्रायकिंग एंडला वेगानं थ्रो. अपील करण्यात आली रनआउट साठी. जसा चेंडू आला गोलंदाजाकडे तसा जर लगेच लागला असं कदाचित क्लोज कॉल होता. फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचा नो बॉल देण्यात आला. गावची लीग म्हटल्याच्या नंतर असे चित्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. परंतु तरी सुद्धा जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो जर तुम्हाला गरज असेल तर पंचांसोबत तुम्ही जरूर कोऑर्डिनेट करून जे काही नियम असतील ते तुम्ही विचारू शकता आवर्जून हक्कानं. ऑफ करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये खेळलेला फटका. फलंदाज जय बोराडे यांच्या बॅटमधून चाललाय. लॉंग ऑनला आलेला सुंदर चौकार. तीन झालेले आहेत. तीन चेंडू झालेले आहेत. बघू आता चौथा चेंडू राऊंड द स्टंप्स. लॉफ करतात. प्रॉपर कनेक्ट झालेला नाही. दारा देणार बाला बोराडे. अशा चेंडू ओव्हर पिचला ठोकला षटकार. चला चला चेंडूची व्यवस्था करा. षटकार आलेला. षटकाराच्या मदतीनं टोटल 45 वरती जाऊन पोहोचलेली आहे. प्रतिशत षटकामागे 15चा आस्किंग रन रेट ठेवतात. इथून बनलेला. मॅच पूर्ण झाल्याच्या नंतर पंचांकडे ताबडतोब आपण जुने बॉल पोचवत जा. लॉफ करतात. तोही चाललाय सीमा पार. बोराडेने उडवला स्क्वेअर लेगला षटकार. षटकार आलेला पुन्हा एकदा. आता पुढे टाकलाय थोडासा चांगल्या लेंथ मध्ये परिवर्तन करत असताना लॉंग ऑन मध्ये गुड फिल्डिंग. चेंडूवरती फक्त 1 रन 1च्या मदतीनं टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 या धावा संख्येवरती. चला लगेच पाण्याची व्यवस्था करा. तीन ओव्हरमध्ये 52 झालेल्या आहेत. बघूयात अंतिमच्या 2 ओव्हरमध्ये धावा येतात की कमी होतात. तत्पूर्वी मॅचला सुरू होण्यापूर्वी आपण मध्यंतर झालेला तर आपण ऐकूयात डीजे मास्टर यांच्या वतीने एक चांगलं संगीत.
गंडे साहेबांच्या वतीनं पुन्हा एकदा 50 रुपयांचं पारितोषिक जेल पकडलेल्या क्षेत्ररक्षकासाठी. थँक्यू सो मच. बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, ओमकारची विकेट. मैदानाच्या बाहेर येत असताना दूरवरचा चेंडू छपराक लगावण्याचा प्रयत्न, तीच अंगलट येत असताना फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. टीमची धावत संख्या 52 वरती. 52ला बॅक टू बॅक 2 धक्के. विकेट हॅट्रिक 100 वरती गोलंदाज. लाऊड अपील करण्यात आलेली आहे. कॉट बियॉन्डच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली पूर्ण केलेली आहे. गोलंदाज प्रशांत यांना अभिनंदन. श्रीमान केदारजी गावकर साहेबांच्या वतीनं लगेचच या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक गोलंदाज प्रशांतला. जल्लोष आपण पाहिला प्रशांतचा विकेट हॅट्रिक घेतल्याच्या नंतर. योगेश पारदे आलेत नवीन फलंदाज. 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतलेल्या आहेत प्रशांतनं. पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो तसा बंगला जसा कोसलावा तसाच विकेटची पडझड आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आहे. पुन्हा गोलंदाज तयार. ग्राउंड द स्टम्प्स. लॉफ करतात. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित होतात. 1 रन या बॉलवरती. फक्त एकच सिंगल मिळते. 1च्या मदतीनं 53 झालेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पुढच्या मॅचच्या टॉससाठी आपण लगेचच बोलणार आहोत नेक्स्ट मॅचच्या कॅप्टन्सना. तत्पूर्वी 53 झालेले आहेत. शेवटचे 2 बॉलचा आता खेळ इथून बाकी राहतोय. बघा ते 2 चेंडूंमध्ये किती धावा इथून येतील. गोलंदाज तयार प्रशांत. लॉफ करतात. सरळ उडवला चेंडू. आता मिड विकेट मध्ये केलेलं आक्रमण. फटका चाललाय रवीचा सीमा पार. षटकार. अजूनही रवी मैदानाच्या आतमध्ये. त्याने नुकताच षटकार डोकलेला. टोटल धावण पोहोचलेली आहे 59 वर. लगातार 2 षटकारांसाठी ऋतिक साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यॉर्कर होता ऑन साइडला. हलक्या हाताने चेंडू टर्न करतात. बॉटम हँडचा चांगला वापर केलेला. 1च रन मिळेल या चेंडूवरती. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात त्या 60 धावा आतापर्यंत.
गोलंदाजी मार्कवरती सुमित. चला चला फिल्डिंग लावून घ्या, अधिकचा वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर पहिल्याच बॉलवरती. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतील का, नाही पोहोचू शकणार आहेत. निघून चाललेला चेंडू. शेवटच्या षटकाची सुरुवात केलेली आहे पहिल्या चौकारानं. पुन्हा बॉल तयार. हाफ ट्रॅकर तोही पाठवलाय फाईन लेगला. बघूयात खेळाडू पोहोचतात, परंतु कॅच इथून झालेली ड्रॉप. निघून चालाय चेंडू. सलगचा दुसरा चौकार. गोलंदाज तयार. आता लॉफ करण्याचा प्रयत्न. आता हवे ते चेंडू आणि तिथे देखील कॅच इथून झालेले ड्रॉप. रवी आक्रमण झाला तर योगेश आक्रमण. कमी गतीने टाकला मिडॉनला. प्रोटेक्शन, रनआउटची चान्स. तिथेही मिस्टेक झालेली आहे. ज्या धावा बनलेल्या त्या फक्त आणि फक्त चुकांच्या मुळे बनलेल्या आहेत. धावा संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 77 बनलेल्या. शेवटचा अंतिम बाकी. कोल्हाते चेंडू ऑन साइडला टर्न करतात. चांगली फिल्डिंग आहे इनफिल्ड मध्ये. बघूयात सेकंडचा कॉल. 2 साठी निघाले दोन्ही फलंदाज. 2 पूर्ण होईल. बघा तिसऱ्यासाठी कॉल केलेला. रनआउटची चान्स नॉट सॅकिंग एंडला. 3 धावा इथून पूर्ण केलेल्या आहेत. बाग मिल्का बाग. ते चित्र मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्राचा डाव टपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा संख्या ऐंशी धावा बनलेल्या. 81 धावा संख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेला.
चला टॉस करण्यासाठी कॅप्टन धन्या. मरिया 11 वर्सेस ब्रदर्स 11. ब्रदर्स 11चे कर्णधार उपस्थित व्हा. मरिया 11 संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. टीमचे आमच्यापर्यंत सूचना पोहोचत आहे. जर तुम्ही उपस्थित झाला नाही तर आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला दंडित करण्यात येऊ शकतं, याची आपण नोंद घ्या. चला आलेले दोन्ही टीमचे कॅप्टन करूया टॉस. वैभवजी मेढे साहेबांच्या शोभास आपण टॉस करणार. 30 चेंडूंमध्ये 80. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक आणि प्रभाकरी आघाडीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक आहे. वैभवजी मेढे आपल्या शुभास आम्ही टॉस करणार आहोत पुढील सामन्याचं, तर आपण उपस्थित व्हा. हरेश बॉलिंग मार्क वरती. 30 चेंडूंमध्ये 80 करायच्या. पहिली सिंगल पहिल्याच बॉलवरती कंप्लीट. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचले. शॉर्ट स्कोअर लेग मध्ये सिंगल. 2 चेंडूमध्ये 2. मरिया 11 संघानं टॉस जिंकलेला. डिसिजन फिल्डिंगचा घेतलेला. लॉफ करतात मिड ऑन मध्ये. रनआउटची चान्स. आलेला थ्रो. फलंदाज बाद. मरिया 11 संघाचे संघ मालक विशालजी डोंबरे साहेबांचं नुकताच आगमन झालेले. यावं डोंबरे साहेब आपला मी स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतोय. रोहितजी मध्ये प्रत्येकजी डोंबरे हे देखील उपस्थित होतात. त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे केपीएलच्या वतीनं. तोमश प्रशांत नवीन फलंदाज. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जात स्कोअर कट करत असताना बॉल सीमा पार चौकार. ठोक डीजे. राजेशजी दाभणे साहेबांच्या वतीनं विकेट हॅट्रिक घेतली तर 1000. हरेश शेलके जे गोलंदाजी करतात त्यांच्यासाठी पारितोषिक. ऑन साइडला वृक्ष साह्यानं टर्न करतात. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना सुंदर चौकार. हरेश शेलके यांच्या वतीने सुद्धा 500चं पारितोषिक आहे.
साठी बाला महाडिक यांच्या वतीने 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅकफुटला जात गॅप शोधलेली आहे. सलगचा तिसरा चौकार आलेला प्रतीकच्या बॅटमधून पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होते पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 1 बाद 14. प्रभाकर यांच्या बॅटमधून सलगचे 3 चौकार आलेले पहिल्या षटकामध्ये. धावत संख्या जाऊन पोहोचलेले 1 बाद 14. कृष्ण आलेले बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 14 भरपूर कमी गतीने टाकला होता चेंडू. ऑनसाइडला चेंडू सहजतेनं टर्न करतात. 1 रन. 80 धावा जर तुम्हाला चेस करायच्या तर तुम्हाला टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. त्या प्रमाणची बॅटिंग आता तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्या पद्धतीने फटकेबाजी करून कदाचित होऊ शकणार नाहीये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. चांगला टाकलेला आणखीन एक चेंडू. 80चं मोठं टार्गेट ठेवलं त्या कारणास्तव थोडासा प्रेशरमध्ये गोलंदाजी करत असताना सध्या तरी थोडेसे बॅटिंग करत असताना चाच पडत आहे ते फलंदाज. आणखीन एक चांगला टाकला गोलंदाज कृष्णानं. फक्त 1 रन दिलेले 4 चेंडूंमध्ये. धावसंख्या ही जाऊन पोचलेली ती आतापर्यंत 15वर. मोठं टार्गेट 80चं. मिड ऑफ मध्ये प्रोटेक्शन. रनआउटची चान्स. इथून मिसफिल्ड झालेली आहे. सहज रनआउट होता. थ्रो केला डिरेक्ट. मिस्टेक झाली त्या ठिकाणी आणि त्यानंतर ही 1 रन पूर्ण झालेली आहे. थँक्यू डीजे. शेवटचा अंतिम चेंडू. साहिल. शेवटचा बॉल बाकी आहे. निर्धाव फेकलेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये कृष्णानं फक्त 2 दिल्यात. 2 ओव्हरमध्ये बनल्यात धावा 16.
ऋतिकजी दाबणे यांच्या वतीनं लगातार 2 विकेट घेईल त्या गोलंदाजाला 500 रुपयांचं पारितोषिक. एक थांबा थांबा थांबा, महत्वाचं पारितोषिक आहे. ओमच्या प्रत्येक डॉट बॉल साठी राकेशच्या वतीनं 1 डॉट बॉल वरती 1 झाड लावण्यात येईल. प्रतीक मध्ये यांच्या वतीने 1 ओव्हरमध्ये 3 विकेट जर घेतले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. रितेश दाबणे यांच्या वतीनं ऋतिक दाबणे यांच्या वतीनं 500चं पारितोषिक आहे. ओमकारसाठी भोईर आलेत बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला सहसेने चेंडू टर्न करतात. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन या बॉलवरती. या क्रीडांगणावरती 4थं पर्व कर्जत प्रीमियर लीगचं 5वं पर्व यशस्वी पार पडलं. त्यामध्ये ओमकार भोईर यांचा देखील सिंहाचा वाटा. फार जवळून आम्ही ओमकार भोईरला पाहिलेलं आहे. स्पर्धेमध्ये बरीचशी मेहनत, तालुक्याची स्पर्धा संपन्न करण्यासाठी विशेष मेहनत ऋषादा राणे, बालादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतली होती. ऑन साइडला कॅचची चान्स होती. स्टार्ट घेतलेला नाहीये खेळाडूने. 1 रन मिळेल. अठरा झालेल्या 16 चेंडूंमध्ये 62 करायच्यात. कमी गतीने टाकलेला पॅक ऑफ द हँड होता. कदाचित ऑन साइडला गॅप शोधलेली आहे. चालला निघून चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू. पॅथॉलॉजी वॉरियर्सनं जबरदस्त सोय केलेली दिसते. 22 झाल्यात. 15 मध्ये 58. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न सातत्याने करतात ओमकार भोईर. पहिला डॉट बॉल या ओव्हरचा आलेला म्हणजे राकेशच्या वतीनं 1 झाड लावण्यात आलेला. फक्त लावू नका त्याला, जगवा पण. ओमकार तयार. लॉफ करतात. अवैध आक्रमण. लॉंग ऑफ इन ऍक्शन. क्षेत्ररक्षक पोहोचतात. दोघांच्या मधून चाललेला चेंडू सीमा पार चौकार. कदाचित ओमकारसाठी बरेचसे पारितोषिक लावलेले आहेत आणि फिल्डर्सला खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकांना वाटतं की ओमकारला पारितोषिक मिळू नये, त्या कारणास्तव कॅच होऊ शकले असते. दोन्ही खेळाडू पोहोचले होते. कॉलिंग अजिबात नाही बघा. 13 मध्ये 54. 13 मध्ये 54 करायचा. शेवटचा बॉल बाकी आहे. हो, स्किट झाला चेंडू. लेग ब्रेक पद्धतीचा गोलंदाज आल्याच्या नंतर असे चित्र होत असतात. चेंडूवरची जी ग्रीन लिश ती गेली, कदाचित गेली नसावी, त्या कारणास्तव चेंडू स्किट झाला. नो बॉल. पंचांना कॉल केलेला. 1 एक्स्ट्रा रन मिळते. टीमचे टोटल 27. 13 मध्ये 53. क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड केलेला आहे ओमकारनं. फ्री हिट होता, त्या कारणास्तव पंचांनाही कुठल्याही प्रकारचा डिसिजन दिलेला नाही आहे. ओव्हर कंप्लीट होता. 3 ओव्हरमध्ये बनलेला. 27-12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 53 करायचे. चला, अधिकचा वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. 12 चेंडू 53. अजून 4 मॅचेस कव्हर करायच्यात.
12 चेंडूंमध्ये 53 धावसंख्येची गरज. योगेश आले. पहिलाच बॉल वेगवान टाकलेला, डॉट बॉलनं केलेली सुरुवात. 11 चेंडूंमध्ये 53 धावसंख्येचं भलं मोठं इक्वेशन आता बाकी राहिलेलं आहे. ओमकारनं 2 डॉट फेकले. आता राकेश लगेचच 2 जाडे लावण्यासाठी लगेच चाललेला. तत्परता आहे बघा राकेशकडे. बॅकफुटला जात स्क्वेअर कट करायचं होतं. टॉप एज लागली आणि पाठीमागे निघून चाललाय चेंडू. सीमा पार चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल धावून पोहोचलेली ती 31 वरती. 10 चेंडूंमध्ये 49. पॅथॉलॉजी वॉरियर्सला चांगला नाश्ता दिलेला दिसतोय. त्यांच्याच बाजूला कलिंगडाचा स्टॉल आहे, त्या कारणास्तव फुल पॉवर मध्ये पॅथॉलॉजी वॉरियर्स. बॅकफुटला जात मागच्या चेंडूचा कॉपी अँड पेस्ट. नाही थांबते चेंडू. थर्ड मॅनला सलगचा दुसरा चौकार. हे भोंगे वाजल्याच्या नंतर याच क्रीडांगणावरती झालेली कर्जत प्रीमियर लीग आणि त्यामधील अग्री वॉरियर्स खांडस संघाची आवर्जून आठवण होईल. नऊ चेंडूंमध्ये 45 करायच्या. कोला टाकलाय. कवचला खेळायचं होतं. पाठीमागे 1 रन इथून जरूर मिळते. बाला बोराडे प्रयत्न करतात की एक्स्ट्रा रन जाऊ नये, चेंडू फक्त तुम्ही अडवा. खेळाडू ऐकतील ते कसले. चेंडू मिळाल्याच्या नंतर डायरेक्ट हिट करणं एक गावच्या प्रीमियर लीगमध्ये सातत्यानं पाहायला मिळत असतं. कशाले गावामध्ये बराचसा टॅलेंट आहे, ज्याप्रमाणे आम्ही 3 मॅचेस जवळून पाहिलेल्या आहेत. डॉट बॉल आलेला, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे बॅटिंग आपण पहिल्या इनिंग पासून खास करून मंगेशनं प्रभावित केलं. या मॅचमध्ये बाला बोराडे तर इन ॲक्शन सातत्याने आपण कशाले 11मध्ये पाहिलेले आहेत, गावच्या टीममध्ये पाहिलेले आहेत. परंतु चांगले चांगले गोलंदाज आहेत. यशनं जबरदस्त कामगिरी केली. लॉफ करतात. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक ठोकलेला. चेंडू सीमा पार. षटकार ओव्हर कंप्लीट. 6 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 6 मध्ये 38 इथून करायच्यात. ओम आलेले आहेत पुन्हा एकदा. ओमकार भोईर बॉलिंग मार्कवर. कोला टाकलेला प्रॉपर यॉर्कर. डॉट बॉल इथून फेकला. 5 चेंडूंमध्ये आता 38. ओमकार भोईर बॉलिंग मार्कवर. फुल टॉस ऑन साइडला टर्न करतात. स्क्वेअर ऑफ द विकेट मिस्टेक झालेली आहे. चाललाय चेंडू सीमा पर चौकार. या चौकाराने खास तर फरक पडणार नाहीये, परंतु राकेश जास्त झाडं लावणार आहे, त्या कारणास्तव ओमकारला डॉट बॉल घ्यावे लागतील. फुल टॉस पाठवला स्क्वेअर लेगला.
ओमकारच्या विरोधामध्ये आक्रमण, षटकार. धन्यवाद. जुन्या बॉलची व्यवस्था करा मॅनेजमेंट टीम. जुन्या चेंडूची व्यवस्था करा ताबडतोब. आलेला आहे कदाचित चेंडू. 3 झालेले. चौकार आला दुसऱ्या बॉलवरती, षटकार आलेला तिसऱ्या चेंडूवर. 3 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 3 चेंडूमध्ये 28. विचार करा, औपचारिकता बाकी असताना पॅथॉलॉजी वॉरियर्स इतका एन्जॉय करताय. जर मॅच लवकर जिंकली असती तर किती एन्जॉय केला असतं. 3 मध्ये 28. लॉफ करण्याचा प्रयत्न, हवेत स्वतः ओमकार पोचले. डाऊन द बॉल, पकडली जेल, फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता उत्तम येतात. 2 चेंडूंमध्ये 28. बॅकफुटला जात, जेलची शक्यता होती, कॅच ड्रॉप झालेली आहे. 1 रन मिळेल या चेंडूवरती. 1 बॉल मध्ये आता 27. एक चेंडूंमध्ये विजयासाठी 27. बॅकफुटला जात, स्क्वेअर कट करतात. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सामना इथून जिंकलेला रिधान 11 या टीम. अभिनंदन टीम.